फाटक्या संसाराला मी ठिगळ ठिगळ जोडते, गोधडी आयुष्याची मी आनंदाने विणते. लग्नातलं लुगड ग फारच ग विरलं, नव्यानं नवपण ग क्षणातच सरलं. चिंदी चिंदी झालेल्या प्राणक्ताला मी कष्टानं ग सांधते, कुडकुडणाऱ्या सुखाला उभेची आशा दावते. निजायाला धरती माय, पांघरायला आकाश हाय, लढायाचं बळ देते मी, हार कधी मानत नाही. गोधडी म्हणजे नक्की काय, जुनेरी कधी फेकायचं नाही. गोधडी म्हणजे नक्की काय, जुनेर कधी फेकायचं नाही. जोडत राहायचं जोवर मनगटात बळ हाय, जोडत राहायचं जोवर मनगटात बळ हाय. तर नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी. आय होप की तुम्ही सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच, आणि आशा करते की तुम्हाला ही कवितासुद्धा नक्कीच आवडली असेल. मैत्रिणींनो, तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावरती साड्यांचं कलेक्शन बघितलं असेल, ड्रेसचं कलेक्शन बघितलं असेल, चपलांचं कलेक्शन बघितलं असेल, इतकंच काय तर तुम्ही ब्लाऊजचंसुद्धा कलेक्शनचे व्हिडिओ बघितले असतील, हो की नाही. पण मला सांगा, तुम्ही कधी गोधड्यांचं कलेक्शन बघितलं आहे का? हो नाही ना. तर चला, आता यूट्यूबवर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या आईने दिलेल्या गोधड्यांचं कलेक्शन. अगदी इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे, आणि तुम्हालासुद्धा या गोधड्या बघून तुमच्या आजीची, आईची, बालपणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आणि गोधडी म्हणजेच उबदार अशी आजीची, आईची प्रेमळ माया, आपलेपण, तर ह्या सगळ्या गोष्टी असतातच. तर चला, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या आईने दिलेल्या गोधड्यांचं कलेक्शन. तर मी तुम्हाला एका लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की माझ्या आईला गोधड्यांचं कलेक्शन करणं खूप आवडतं, आणि आईकडे सुद्धा आत्ताच्या ह्याच्यामध्ये 30 ते 40 तरी गोधड्या असतीलच शिवून घेतलेल्या. तर त्यातल्या काही तिने मलासुद्धा दिल्या होत्या, आणि आम्ही नातेवाईकांनासुद्धा दिल्या होत्या. तर खूप सुंदर सुंदर गोधड्या तिने शिवून घेतलेल्या होत्या, आणि माझ्या बाळासाठी सुद्धा तिने खूप सुंदर सुंदर छोट्या छोट्या अशा गोधड्या शिवून घेतल्या होत्या. त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. चला सुरुवात करूया. तर ही आहे आपली पहिली गोधडी. तर जेव्हा माझं बाळ जन्माला आलं होतं तेव्हा याच गोधडीवरती त्याला झोपवलं होतं. तर बघू शकता, इकडे सुंदर असा पिवळसर रंग आहे याचा, आणि अगदी छोटीशी आहे, आणि खूप क्यूट वाटत होती ही जेव्हा बाळाला याच्यावरती झोपवलं होतं तेव्हा. त्यानंतर अजून एक थोडीशी मोठ्या साईजमध्ये ही गोधडी आहे, आणि बऱ्याचशा ह्या गोधड्या ज्या आहेत ना, आईच्याच साडीपासनं आईने बनवून घेतलेल्या होत्या. आणि आई कसं बऱ्यापैकी कॉटनच्या साड्यासुद्धा नेसते, तर तिने कॉटनच्या साड्याच्या मोस्टली गोधड्या ज्या आहेत त्या शिवून घेतलेल्या आहेत. आणि ही सुद्धा बघू शकता, ही बॉर्डरची साडी होती आईची, पिवळसर असा रंग होता त्याचा, आणि बॉर्डरसुद्धा खूप सुंदर आहे याला, आणि खूप सुंदर दिसते ही गोधडी. आणि रंग इतका गडद आहे ना, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये इतका गडद दिसत नसेल, फिकट दिसत असेल कदाचित, पण खूप प्रत्यक्ष ही गोधडी खरंच खूप सुंदर दिसते. अगदी अट्रॅक्टिव्ह कलर वाटतो याचा. अगदी साधी सिंपल आहे, बॉर्डर आहे साईडने, आणि आतमध्ये पूर्ण असं साडीचं त्यांनी घेतलेलं आहे कपडा. आणि ह्या झाल्या बाळांच्या गोधड्या. त्यानंतर ही सगळ्यात मोठी एक गोधडी आहे, अजून पुढे सुद्धा आहे, तुम्हाला दाखवेलच. तर ही मी फोल्ड केलेली आहे. ही सुद्धा माझ्या आईच्या साडीची गोधडी आहे. तर पुढच्या साईडला एक वेगळी साडी आहे, आणि मागच्या साईडला एक वेगळी साडी आहे. तर साईजने खूपच मोठी गोधडी आहे ही. बाजूला पाळण्यामध्ये माझं बाळ झोपलेलं आहे, त्यामुळे पूर्ण गोधडी मला अंथरता नाही येत, पण याचा खूप चांगला वापर होतो अंथरण्यासाठी म्हणा, किंवा अंगावर पांघरून घेण्यासाठी म्हणा. तर आरामात मोठी जी आहेत ती 3 ते 4 लोक याच्यावरती झोपू शकतात, आणि खूप साईजने मोठी आहे, आणि साडी आहे, त्यामुळे आईचं प्रेम तर याच्यामध्ये आहेच आहे. आता बघा ना, मार्केटमध्ये, मॉल्समध्ये कितीतरी हजारो रुपये देऊन आपण ब्लँकेट्स म्हणा, महागड्या चादरी वगैरे आपण खरेदी करतो, पण ह्या ज्या पारंपरिक वस्तू आहेत ना, त्याची सर जी आहे ती कशालाच येणार नाही. आणि हळूहळू म्हणतात गोधडी जी आहे ती खूप लुप्त होत चाललेली आहे. गोधडी आता जास्त कोणी शिवत नाही, शिवून घेत नाही. पण माझ्या आईला ह्याचा एक छंदच होता असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे तिने मला सुद्धा ह्या गोधड्या दिलेल्या आहेत, आणि आता आयुष्यभर मी अशा त्या जपून ठेवणार आहे. घरामध्ये कोणी पाहुणेरावळे आलं, किंवा आम्ही घरातले सुद्धा ह्या यूज करतो, तर खरंच खूप छान वाटतं, भारी वाटतं. आणि बघू शकता, ही अजून एक दुसरी मोठ्या साईजची गोधडी आहे. तर ही सुद्धा मी फोल्ड केलेली आहे, आणि बॉर्डरसुद्धा याची खूप अप्रतिम आहे, खूप सुंदर दिसते.
आणि ही एक छोटीशी मीडियम साईजची गोधडी आहे आणि ही सुद्धा साडीचीच आहे. याला मागच्या आणि पुढच्या साईडला ही सेम साडी लावलेली आहे आणि याच्यावरती सुंदर असे फ्लावर्स वगैरे आहेत. आणि त्यानंतर ही सुद्धा एक मोठ्या साईजची गोधडी आहे आणि ही सुद्धा खूप सुंदर दिसते. यालासुद्धा साडी लावलेली आहे. मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला सेम साडी याला लावलेली आहे आणि बघू शकता आकाराने सुद्धा खूप मोठी आहे ही गोधडी. पांघरण्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि बघू शकता पुढे याला हा जो आहे हा पदराचा भाग आहे आणि तो सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. आणि खरंच ह्या साड्या बघितल्या ना की मला माझे बालपणीचे दिवस आठवतात की आई ह्या साड्या नेसायची आणि ते सगळं आठवतं मला. त्यानंतर आणखीन एक गोधडी आहे. याचासुद्धा रंग खूप सुंदर आहे. यालासुद्धा साडीच लावलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर सुंदर फुलं आहेत याच्यावरती आणि अगदी अशी रंगीबिरंगी आहे. आणि लहान मुलं अगदी अट्रॅक्ट होतात ह्या गोधडीकडे. प्रशिकलासुद्धा ही गोधडी प्रचंड आवडते आणि खूप सुंदर वाटते. आणि ह्या ज्या गोधड्या आहेत ना, आमच्या एक मावशी होत्या, त्या माझ्या लांबच्या रिलेटिव्हच होत्या. त्यांच्याकडनं माझ्या आईने ह्या बऱ्याचशा गोधड्या ज्या आहेत ते शिवून घेतलेल्या होत्या. पण दुर्दैवाने गेल्या वर्षीच त्यांचं जे आहे ते कॅन्सरमुळे निधन झालं होतं आणि आमच्या एरियामध्ये त्याच एक होत्या की त्या इतक्या सुंदर गोधड्या शिवून द्यायच्या. पण आता गोधड्यासुद्धा टेलर लोक शिवून देत नाहीत. त्यामुळे आईला खूप वाईट वाटतं. त्या गोधड्या जेव्हा आई बघते तेव्हा आईला त्यांची आठवण येते आणि आई आणि त्यांची कशी खूप अशी बेस्ट फ्रेंडसारखी त्यांची मैत्री होती आणि बहिणीसारख्यासुद्धा होत्या त्या. तर आईचं तेच असतं की आता आपल्याला गोधड्या शिवून कोण देणार, त्या मावशी तर नाही राहिल्या. तर खूप वाईट वाटतं ते ऐकून. आणि ही जी गोधडी आहे ती माझ्या सासूबाईंनी आईंनी इथे शिवून घेतलेली आहे. तर ही बघू शकता ही ब्लँकेट होती. आमचा जो मधला हॉलमध्ये बेड आहे छोटा, त्यावर आम्ही अंथरायचो. खूप सुंदर ब्लँकेट आहे ही आणि इतका अट्रॅक्टिव्ह कलर वाटतो ना हा ब्लू कलर. आणि मागे बघा आमच्या आईंची ही साडी आहे. ही सुद्धा खूप सुंदर साडी आहे आईंची. बॉर्डर वगैरे आहे याला आणि बघू शकता ही गोधडीसुद्धा खूप छान दिसते, सुंदर दिसते. आणि ज्यांनी ही शिवून दिली त्यासुद्धा आता इथे राहत नाहीत. त्यांनी दुसरीकडे शिफ्ट केलेलं आहे. तर आता बऱ्याचशा गोधड्यात बघायला गेले तर झालेल्या आहेतच. आम्हा पूर्ण फॅमिलीसाठी इनफ आहे तेवढ्या गोधड्या. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचं गोधड्यांचं कलेक्शन आहे का? तुम्ही स्वतः शिवलेलं किंवा तुमच्या आई आजींनी तुम्हाला दिलेलं, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हे माझं गोधड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला तुमचं बालपण आठवलं असेल. तुमच्या आई आजींनी तुमच्यासाठी शिवलेल्या गोधड्या तुम्हाला आठवल्या असतील, हो की नाही? तर प्लीज मला कमेंट्समध्ये तुमच्या आठवणी, तुमचं जे काही सजेशन असतील ते नक्की शेअर करा. आणि आजचा हा सुंदर व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तर माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे. माझं डेली रुटीन, बेबी केअर, वेगवेगळ्या रेसिपीज, तर मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर माझ्या इतर व्हिडिओजला सुद्धा नक्की विजिट करा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.